मुलांचा जन्म संगोपन असेल, घरच्यांचं जन्म नातेवाईक असेल, घरची कामं ही देखील महिलांच्यावरतीच अवलंबून आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी त्यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य म्हणून कुठेतरी थोडंसं बिघडते असं मला वाटतं. म्हणजे खूप महिला या डिप्रेशनच्या शिकार असतात आणि त्यामुळे आता ज्या कोणी गंभीर महिला असतील त्यांना मला असं सांगायचं की तुम्ही तुमचं मेंटल आणि फिजिकल हेल्थ मेंटेन करा. तुम्हाला खूप धावपळ करायची आहे आणि तुमचं जो स्ट्रेस आहे, आता स्ट्रेस लेवल तर सगळ्यांनीच वाटतं. कोर्टामध्ये गेले एखाद्या व्यक्ती असे भांडणं झालं मॅटर चालू करणं स्ट्रेस लेवल वाटते. त्याचा स्ट्रेस घरी मुलांच्यावरती, नवऱ्यावरती आणि काही बरेच त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होत जातात. तर हा स्ट्रेस तुम्ही पॉझिटिव्हली चॅनलाइज करायचा प्रयत्न करा. म्हणजे मेडिटेशन असेल, योगा असेल, कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही करत जा. एक छान